कधी कधी मन असंही वाटतं की पुन्हा सह्याद्री ठरवावं, तोच नजारा, तोच वारा आणि तीच शांतता. आणि मग सुरू होतो माझा प्रवास. जय शिवराय मित्रांनो, खूप दिवस झाले कोणताही मोठा ट्रॅक केला नव्हता. मनात एकच विचार होता, सह्याद्री पुन्हा पाहायचा. मग ठरलं, आता सुट्टी मिळाली आहे तर 2 दिवस साताऱ्याची भटकंती करूया. यासाठी दादरवरून 9:30ची फाउंडेशन एक्सप्रेस पकडली. वाटलं खूप गर्दी असेल, पण आश्चर्य, जनरल डब्यामध्ये पूर्णही रिकामा होता. मस्तपैकी झोप घेतली आणि सकाळी 4:30ला सातारा स्टेशनला उतरलो. स्टेशनच्या बाहेर तुम्हाला थोडं बाहेर चालत यावं लागेल मेन रोडला. इथूनच तुम्हाला सातारा बस डिपोला जायला रिक्षा आहेत, पण लवकर फटाफट जावे लागेल, नाहीतर उशिरा लागतो या रिक्षा भरायला. सह्याद्रीतील फुलांचा स्वर्ग म्हणजे कास पठार हे आज माझे पहिले ठिकाण होते. सातारा बस डिपोवरून सकाळी 5:15ची गोगावे बस पकडली. जर ही बस चुकली तर तुम्हाला 5:30ची बामणोली बस मिळते. फक्त कंडक्टरला सांगा कास पठार किंवा घाटमाता आपल्याला उतरायचं आहे. 45 मिनिटाच्या प्रवासानंतर एसटीने मला कास पठाराच्या मुख्य गेटवर आणून सोडले. सकाळचे 6:30 वाजले होते. पठाराचा टायमिंग 7 वाजल्यापासून सुरू होतो, म्हणून थोडा वेळ फेरफटका मारला आणि 7 वाजता गेट उघडले आणि तिकीट घेतले 150 रुपये प्रति व्यक्ती. गेट नंबर 1तून आत गेलो आणि फुलांची दुनिया हरवून गेलो. गौराईचे, सोनकीचे, कधी न पाहिलेली रंगीबिरंगी फुले, फुलांभोवती सुरक्षा गेट लावला होता जेणेकरून कोणीही फुलांना हानी पोचू नये. हेच खरं कौतुकास्पद होतं. तेवढ्यात माझ्या भटकंतीला एक आजोबा भेटले. 70 वर्षाचे असावे, पण या सह्याद्रीबद्दल त्यांचा उत्साह अजूनही तरुण होता. कास पठाराचे काही फोटो माझ्या मोबाईलवरून त्यांच्या हाताने काढले गेले. धन्यवाद आजोबा, खूप भारी वाटले. पहिल्या गेटमधून बाहेर आलो आणि दुसऱ्या गेटकडे निघालो. फुलांची ही सौंदर्य पाहता पाहता पोटात कावळे ओढू लागले होते. सकाळपासून काही खाल्ले नव्हते, पण कास पठारला तुम्हाला भरपूर असे आजीबाई तुम्हाला जेवण घेऊन आलेले असतात. तिथून तुम्ही भाकरी, झुणका भाकर अशी विकत घेऊ शकता. मीही एका आजीबाईंकडे झुणका भाकर घेतली. पाहू शकता ही भाकरी, आणि या सह्याद्रीतून खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चव अशी होती की थेट आईची आठवण आली, म्हणून अजून 2 भाकऱ्या घेतल्या. पोटभर झालं आणि फुलांची दुनिया परत भटकू लागलो. तिसऱ्या गेटने बाहेर पडलो आणि 4थ्या गेटकडे गेलो, कारण इथे सुंदर असे तळे आहे. या तळ्यावर 12:30 नंतर कुमू नदी फुले अशी उमलतात. पण त्या दिवशी हवामान थंड आणि धुक्याचे वातावरण असल्यामुळे त्या फुलं फुलण्याचं टायमिंग मला भेटलं नाही. काही फुलं होती तीच पाहत थोडा वेळ घालवला आणि परतीच्या प्रवासासाठी पुन्हा पार्किंग पर्यंत आलो. इथे तुम्हाला बसची सुविधा आहे मोफत अशी, आणि या बसवरून तुम्हाला प्रत्येक गेटपर्यंत जाता येते. ती बस पकडली आणि मुख्य पार्किंग जिथे आहे त्या बसने मला आणून तिथे सोडले. पण थोडा उशीर झाला आणि 9:30ची बस चुकली आणि 11:30ची बस आलीच नाही. शेवटी एका दादांनी त्यांच्या बाईकवरून मला सज्जनगड फाटा इथे आणून सोडले. तुम्हीही पब्लिक ट्रान्सपोर्ट येत असाल तर 9:30ची बस पकडा, त्यानंतरची पुढची बस ही येण्याची शक्यता कमी असते. सज्जनगड फाट्यावर उतरलो आणि चालता चालता मॅपवर मला ढोल्या गणपती याचे लोकेशन भेटले. त्या गणपतीचे दर्शन घेतले आणि तिथून शाहू महाराज वाड्यापाशी आलो. आणि त्यानंतर शाहू महाराज वाड्यापाशी बस स्टॉप आहे तिथे आलो आणि तिथून सातारा बस स्टॉपसाठी रिक्षा पकडली. इथून माझा पुढचा प्रवास हा पाटेश्वर मंदिराकडे आहे, जिथे हजारो शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतात. तोपर्यंत माझ्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा. जय शिवराय.